नमस्कार मित्रांनो. काल आपण आर-बी-आय आणि भारतीय बँकिंग संरचना पाहत होतो. त्याच्यामध्ये आपण संपूर्णपणे आर-बी-आयची हिस्ट्री काय वगैरे आहे ती पूर्ण केलेली आहे. त्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण काय केलेलं आहे, आर-बी-आयची जी मॉनिटरी पॉलिसी आहे, मौद्रिक धोरण आहे, हे एकदम आपण चांगल्या प्रकारे काय झालेलं आहे, बघितलेलं आहे. आणि कालच्या लेक्चरला आपण भारतीय बँकिंग संरचना बघत असताना बँकिंगमध्ये आपण बघितलं होतं बँकेचे दोन प्रकार पडतात. एक कोणतं बँक आपलं आर्थिक मध्यस्थ करणारे दोन असतात आपल्याला, त्याच्यामध्ये कोणतं बँक आणि दुसरी कोणती नॉन बँक. बँकमध्ये आपण बघितलं व्यापारी बँकामध्ये जसं सरकारी बँका आल्या, परत आपलं सार्वजनिक क्षेत्रातील असतील, खाजगी क्षेत्रातील असतील, विदेशी बँका असतील. आणि नंतर आपण बघितलं की डिफरन्शियल बँकामध्ये आपण बघितलं RRB रिजनल रूरल बँक झालं, लोकल एरिया बँक झालं, स्मॉल फायनान्स बँक झालं. ह्या सगळ्या काय झालेल्या आपण पेमेंट बँक असतील, ह्या सगळ्या बघितल्या. नंतर आता आपल्याला जायचं आहे ते म्हणजे कोऑपरेटिव्ह बँका. आता कोऑपरेटिव्ह बँका किंवा सहकारी बँका बघत असताना आपल्याला ह्यांच्यामधला डिफरन्स माहीत पाहिजे. ॲक्च्युली व्यापारी बँकामध्ये आणि कोऑपरेटिव्ह बँकामध्ये डिफरन्स काय आहे, हा कोऑपरेटिव्ह बँका नेमक्या असतात कोणत्या भागामध्ये आणि व्यापारी बँका म्हणजे काय. आता बँकिंग नियमन कायदा कधीचा आहे, 1949चा. हा जो बँकिंग नियमन कायदा आहे व्यापारी बँकांना लागू आहे. आणि ह्या कोऑपरेटिव्ह बँका, ह्या कोऑपरेटिव्ह बँकांना हा बँकिंग नियमन कायदा हा 1966च्या आधी नव्हता. वेगवेगळे राज्य सरकार त्याच्याही करत होते, पण 1966 पासून काय झाला, कोऑपरेटिव्ह बँकांना सुद्धा हा आर-बी-आयचा बँकिंग नियमन कायदा काय करण्यात आला, लागू करण्यात आला. नियमन, आता ज्या व्यापारी बँका असतात त्यांच्यावर जे नियमन असतं ते पूर्णपणे रेग्युलेशन करण्याचं काम कोण करतं, आर-बी-आय करतं. आणि कोऑपरेटिव्ह बँकांवर जे रेग्युलेशन केलं जातं, आर-बी-आयचं बी रेग्युलेशन असतं, नाबार्डचं देखील असतं आणि स्टेट रजिस्टर ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी ज्या त्या राज्याची जी आहे ती, ह्यांचं सुद्धा काय असतं, या तिन्हींचं रेग्युलेशन कशावर असतं, कोऑपरेटिव्ह बँकांवर. आता तिसरं बघा, CRR, SLR, बासल निकष असेल. बेसल निकष काय आहे ते आपण घेणार आहोत पुढच्या लेक्चरमध्ये. मग हा CRR, SLR, बेसल निकष हे व्यापारी बँकांवर लागू आहेत. CRR बी व्यापारी बँकांना ठेवावा लागतो, SLR सुद्धा ठेवावा लागतो. बेसल निकष आहे ते सुद्धा व्यापारी बँकांना लागू आहेत. कोऑपरेटिव्ह बँकांना सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी लागू आहेत, पण थोड्याफार प्रमाणात काय आहे ते याच्यामध्ये स्लॅब म्हणजे वेगळं थोड्याफार प्रमाणात बदल करून काय करू शकतो, आर-बी-आय लागू करू शकतो. जसं CRR, SLR असेल ते बी ठराविक कोऑपरेटिव्ह बँकांना काय आहे, दोन्ही बी लागू आहेत आणि थोड्याफार प्रमाणात बदल करून लावला जातो. हा PSL प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग आपण बघितलं, जेवढं लोन द्यायचे त्याच्या ठराविक सेक्टरला काय करायचं, आपल्याला जेवढ्या त्या लोनच्या ठराविक सेक्टरला ठराविक लोन गेलं पाहिजे. मग शेतीला असेल तर 10%, आपलं 10 + 8 18%, परत आणखी दुर्बल घटक असेल तर किती 10%. हे जे PSL आहे हे ह्याच्यासाठी व्यापारी बँकांसाठी किती 40 ते 75% दरम्यान. म्हणजे एक प्रकारे काय तर RRB आणि स्मॉल फायनान्स बँक आहे त्यांना किती आहे, 75% द्यावा लागतो, PSL कोटा आहे. आणि बाकीच्या इतरांना काही द्याय 40% आहे. परंतु कोऑपरेटिव्ह बँकांना हा कोटा म्हणजे असा काय कोटा वगैरे नाही, कारण त्या ग्रामीण भागात आहे ना, त्या ग्रामीण भागातील लोकांनाच काय करतात, जे मेंबर आहे त्यांनाच काय करतात, लोन देण्याचं काम करतात. उधारीमध्ये व्यापारी बँकामध्ये कोण घेतं, उधारीमध्ये एनीवन, कुणीही काय करू शकतो, व्यापारी बँकामध्ये काय करू शकतो, उधारीमध्ये घेऊ शकतो. परंतु ज्या सहकारी बँका आहेत किंवा कोऑपरेटिव्ह बँक आहेत त्याच्यामध्ये उधारीमध्ये घ्यायचं असेल तर जे तिथं मेंबर आहेत त्यांनाच फक्त उधारीमध्ये घेता येतं, इतर कुणालाही नाही. म्हणजे सहकारी बँकामध्ये जे गावात जसं प्रायमरी ॲग्रिकल्चर सोसायटी असेल तर त्याच्यामध्ये जे गावातले शेतकरी मेंबर आहेत त्या शेतकऱ्यांनाच फक्त काय करता येतं, इथं उधारीमध्ये घेता येतं. नंतर वोटिंग पॉवर. आता ह्याच्यामध्ये बघा, व्यापारी बँकामध्ये जशी शेअर होल्डिंग असेल, ज्यांचं जेवढ्या प्रमाणात शेअर आहेत त्या प्रमाणात त्यांचा काय असते, वोटिंग पॉवर असते, म्हणजे त्या प्रमाणात त्यांचा एक प्रकारे म्हटलं तर राईट असतो. पण आता सहकारी बँकामध्ये हे कसं असतं की प्रत्येक मेंबरचं एक वोट असतं. ह्याच्यामध्ये कसं, ज्याचं जास्त शेअर त्याची तेवढी शेअर होल्डिंग जास्त तेवढी त्याची वोटिंग पॉवर ज्यादा. आणि कोऑपरेटिव्ह बँकामध्ये कसं असणार तर एका पर्सन मागं एकच वोट, पर पर्सन पर वोट. म्हणजे तुमची तिथं शेअर किती असून तुम्ही किती तिथे इन्व्हेस्ट केला असून त्याचा काही फरक पडत नाही. नंतर नफ्याच्या दृष्टीने व्यापारी बँका ह्या पूर्णपणे नफ्याच्या दृष्टीने काय केल्या जातात, चालवल्या जातात. पण कोऑपरेटिव्ह बँका, सहकारी बँका आहेत त्या ना नफा आणि ना तोटा या तत्वावर चालवल्या जातात. हा एक डिफरन्स लक्षात असू द्या व्यापारी बँकामधला आणि सहकारी बँकामधला. व्यापारी बँका कशाच्या दृष्टीने चालवल्या जातात, नफ्याच्या दृष्टीने, आणि कोऑपरेटिव्ह बँका आहेत ह्या ना नफा आणि ना तोटा या तत्वावर चालवल्या जातात. आता प्रेझेन्स म्हणजे हे कुठं आहेत व्यापारी बँका. व्यापारी बँका ज्या आहेत त्या संपूर्ण भारतभर आहेत. व्यापारी बँका ह्या संपूर्ण भारतभर आहेत, पण सहकारी बँका आहेत ही मेनली कोणत्या राज्यामध्ये आहेत, गुजरात, महाराष्ट्र, आंध्र आणि तमिळनाडू या राज्यामध्ये म्हणजे मेनली त्यांचा काय जास्तीत जास्त प्रेझेन्स आहे. हा झाला डिफरन्स एक थोडक्यामध्ये कशामधला, व्यापारी बँका आणि कोऑपरेटिव्ह बँकामधला. आता आपल्याला बघायचं कोऑपरेटिव्ह बँका. तर कोऑपरेटिव्ह बँकांचे प्रकार पडतात वेगवेगळे. कोऑपरेटिव्ह बँकामध्ये दोन प्रकार पडतात. एक असतात ते म्हणजे शहरी आणि दुसरे असतात त्या ग्रामीण.
हां, सहकारी कोऑपरेटिव्ह म्हणजे सहकारी बँका. ह्या सहकारी बँकामध्ये दोन प्रकार पडतात. एक असतात ते म्हणजे शहरी आणि दुसरे असतात त्या म्हणजे ग्रामीण. शहरीमध्ये असतात एका राज्यामध्ये बी असणाऱ्या, सिंगल स्टेट बी असू शकतात, सिंगल स्टेट बी असू शकतात किंवा मल्टी स्टेट सुद्धा असू शकतात. म्हणजे 2-3 राज्यामध्ये. दुसरं काय, ह्या अनुसूचित सुद्धा असू शकतात. अनुसूचित म्हणजे RBIच्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये त्यांचा समावेश आहे. अनुसूचित बी असू शकतात, विना अनुसूचित सुद्धा असू शकतात. आता बघा, ग्रामीणमध्ये जे असतात, ग्रामीण कोऑपरेटिव्ह असतात, त्याच्यामध्ये पहिली जी असते ती म्हणजे स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी. स्टेट दुसरी असते ती म्हणजे डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह सोसायटी. सेंट्रल कोऑपरेटिव्ह सोसायटीज. आणि तिसरी असते ती प्रायमरी ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह सोसायटी. प्रायमरी ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह. आता तुमच्या लक्षात आलं असेल सहकारी बँकामधला आणि व्यापारी बँकामधला फरक काय. त्याच्यानुसार मग सहकारी बँकामध्ये दोन प्रकार पडतात, सिंगल स्टेट, मल्टी स्टेट असू शकतात, अनुसूचित, विना अनुसूचित असू शकतात. पण ग्रामीणमध्ये कशा स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी असतात. डिस्ट्रिक्ट मध्ये लेवलला कोणत्या डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह सोसायटी आल्या, आणि ग्राउंड लेवलला म्हणजे ज्या गावामध्ये वगैरे असतात त्या कोणत्या झाल्या, प्रायमरी ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह सोसायटी. अशा प्रकारे काय होतं, सहकारी बँकांचं क्लासिफिकेशन, वर्गीकरण केलं जातं. आता बघा, ग्रामीण लेवलला असतात ह्या ज्या झाल्या, ह्या मी सांगितलेल्या आहेत बघा, ह्या तिन्ही जे आहेत ते कशा शॉर्ट टर्म लोन देतात, म्हणजे कमी कालावधीसाठी. एक प्रकारे कसं कमी कालावधीसाठी लोन देतात. आणि दीर्घ कालावधीसाठी लोन देणाऱ्या बी असतात. ग्रामीणमध्येच दुसरी दीर्घ कालावधीसाठी, जसं लँड बँक आलं, ही कशी दीर्घ कालावधीसाठी लोन देते. म्हणजे दोन प्रकार पडतात एक प्रकारे ग्रामीणमध्ये. एक कसं कमी कालावधीसाठी लोन जे देतात त्या कोऑपरेटिव्ह, त्याच्यामध्ये कोणत्या, स्टेट कोऑपरेटिव्ह, डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह आणि प्रायमरी ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह सोसायटी. दीर्घ कालावधीसाठी जे लोन देतात त्याच्यामध्ये लँड बँक आले, लँड डेव्हलपमेंट बँक आल्या. ह्या ज्या आहेत त्या काय करतात, दीर्घ कालावधीसाठी लोन देण्याचं काम करतात. मग मित्रांनो, आता बघा, आपण संपूर्ण टॉपिक पहिल्यापासून बँकिंग सुरुवात केली होती. आर्थिक मध्यस्थता करणारे, जे आर्थिक मध्यस्थता करतात, ते आर्थिक मध्यस्थता करणारे दोन असतात. एक असतात ते म्हणजे बँका आणि दुसरे असतात ते म्हणजे नॉन बँक. आता बँकामध्ये आपण काय बघितलं, पहिली गोष्ट बघितली आपण म्हणजे व्यापारी बँका. बँकामध्ये पहिलं बघितलं आपण व्यापारी बँका. व्यापारी बँकामध्ये कोणती बघितली, पहिल्यांदा बघितली सार्वजनिक क्षेत्रातील बँका. पहिल्यांदा सगळ्यात आधी बघितलं आपण या बँकावर रेग्युलेशन करणारं, नियमन ठेवणारं कोण असतं, RBI. हे पहिल्यांदा सगळ्यात घेतलं. व्यापारी बँकामध्ये आपण काय बघितलं, सार्वजनिक क्षेत्रातील बँका. दुसरं बघितलं आपण खाजगी क्षेत्रातील बँका. परत तिसरं कोणतं बघितलं, विदेशी बँका. नंतर आपण घेतलं डिफरन्शियल बँका. ह्या डिफरन्शियल बँकामध्ये आपण काय घेतलं, RRB, लोकल एरिया बँक, परत आणखी पेमेंट बँक, स्मॉल फायनान्स बँक. हे सगळ्यांमधला जो डिफरन्स आहे किंवा ह्या सगळ्या रिलेटेड जी माहिती आहे, आपण इन्फॉर्मेशन आहे, ही सगळी काय केली, घेतली. नंतर आता आपण कोणतं बघितलं, कोऑपरेटिव्ह सोसायटी, सहकारी बँका. ह्याचे वर्गीकरण आपण काय केलं, आता घेतलं. आता जर आपल्याला टॉपिककडे वळायचं आहे, तो म्हणजे आपल्याला टॉपिक आहे तो म्हणजे नॉन बँक. नॉन बँक म्हणजे काय, ह्याच्यामध्ये कोणकोणते आयपाय आहेत, आयपाय 4 आहेत, एक्झिम, नाबार्ड, सिडबी आणि NHB. आणखी दुसरं आपल्याला ह्याच्यामध्ये बघायचं प्रायमरी डीलर म्हणजे काय, NBFC म्हणजे काय. हे सगळ्या गोष्टी आपल्याला नॉन बँकमध्ये काय करायच्यात, समजून घ्यायच्यात. ओके.
आता बघितलं आपण आर्थिक मध्यस्थ करणारे, आर्थिक मध्यस्थ करणाऱ्यांचे दोन प्रकार पडतात. कोणतं मी सांगितलं होतं, बँक, आणि दुसरं कोणतं, नॉन बँक. परंतु ह्याच्यामध्ये तिसरी एक कॅटेगरी होती, ह्याच्यामध्ये आणखी तिसरी एक कॅटेगरी होती, एक म्हणजे DFI. आर्थिक मध्यस्थ जे करतात त्यांच्या दोन कॅटेगरी मी सांगितलं तुम्हाला. कोणती सांगितली होती, बँक आणि नॉन बँक. आणि त्याच्यामध्ये आणखी एक तिसरी कॅटेगरी होती, DFI. DFI म्हणजे डेव्हलपमेंट फायनान्स इन्स्टिट्यूशन, विकास वित्तीय संस्था. ज्या हेवी इंडस्ट्री, जड उद्योग वगैरे असतील, इन्फ्रास्ट्रक्चर असतील, याला काय करायचे, लोन देण्याचं काम करत होत्या. मग अशा काय 1948ला इंडस्ट्रियल फायनान्शियल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडची काय करण्यात आली, ती स्थापना करण्यात आली. म्हणजेच भारतीय औद्योगिक वित्तीय महामंडळाची स्थापना 1948ला करण्यात आली होती. तशीच 1951ला स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन ॲक्टनुसार स्टेट फायनान्स कॉर्पोरेशनची म्हणजे राज्य वित्तीय महामंडळाची स्थापना करण्यात आली होती. 1955ला नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशनची स्थापना करण्यात आली होती. 1955ला ICICI इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन झालं. 1964ला कोणती, IDBI इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. मी सांगितलं ही 1964ला स्थापन करण्यात आली होती. नंतर IDBIला बँकेचं लायसन मिळालं होतं, पहिला राऊंड झालता 1993-94ला, त्यावेळेस खाजगी बँकेचं लायसन. नंतर 2004ला तिला सरकारी बँकेमध्ये कन्व्हर्जन करण्यात आलं आणि त्यावेळेस ही IDBI जी DFI होती ती बी काय करण्यात आली, त्या बँकेमध्ये मर्ज करण्यात आली, विलीनीकरण करण्यात आली होती. मग आता ह्या DFI होत्या कोणत्या, विकास वित्तीय संस्था. ह्या 1948ची, 51ची असेल, 55ची असेल, 64ची असेल, या सगळ्या DFI होत्या. काय करायच्या, जड उद्योग किंवा इन्फ्रास्ट्रक्चरला लोन देण्याचं काम करत होत्या. मग 1998ला नरसिंहन समिती दुसरी बनते. पहिली नरसिंहन समिती कधीची, 1991-92ची. दुसरी नरसिंहन समिती कधीची, 1998ची. ज्यावेळेस नरसिंहन समिती दुसरी 1998ला बोलती, त्यावेळेस नरसिंहन समितीच्या शिफारशी येतात आणि त्या शिफारशीमध्ये एक होती, अशी शिफारस होती की ह्या DFIला काय करा, अबॉलिश करा, बंद करून टाका आणि फक्त आर्थिक मध्यस्थ करणाऱ्या दोनच कॅटेगरी ठेवा, एक म्हणजे बँक आणि दुसरी म्हणजे नॉन बँक. आणि मग नरसिंहन समितीची दुसऱ्या शिफारशीनुसार विकास वित्तीय संस्था काय करण्यात आल्या, बंद करण्यात आल्या, त्याला किंवा दुसऱ्या ह्याच्यामध्ये कोणत्या ना कोणत्या ह्याच्यामध्ये मर्ज वगैरे करण्यात आल्या. म्हणजे ही DFI ही तिसरी कॅटेगरी काय करण्यात आली, आर्थिक मध्यस्थामधून काढण्यात आली आणि फक्त दोनच कॅटेगरी ठेवण्यात आल्या, एक म्हणजे बँक आणि दुसरी म्हणजे नॉन बँक. आणि आता आपल्याला बघायचं ते म्हणजे जायचंय नॉन बँकमध्ये. आता नॉन बँक समजून घेत असताना नॉन बँकमध्ये 4 IFI. आपण पहिल्यांदा काय सांगितलं होतं मी, नॉन बँकमध्ये IFI. आता नॉन बँकमध्ये जे पहिले आहे ते IFI, ऑल इंडिया फायनान्स इन्स्टिट्यूशन्स. दुसरे आहे ते म्हणजे प्रायमरी डीलर आणि तिसरं आपल्याला बघायचं ते म्हणजे NBFC. आता IFI बघत असताना IFI ऑल इंडिया फायनान्स इन्स्टिट्यूशन, अखिल भारतीय वित्त संस्था, ह्या काय आहेत, IFI. आता IFI बघत असताना पहिली IFI बघायची आपल्याला, ती म्हणजे एक्झिम. एक्झिम आहे एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया. एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया, एक्झिम. आता एक्झिमची स्थापना जानेवारी 1982. ह्यावेळेस काय झाली, एक्सपोर्ट इम्पोर्ट. आता नावातच आहे बघा, एक्सपोर्ट इम्पोर्ट म्हणजे जे कुणी ज्यांचा कुणाचा बिझनेस कशाचा, एक्सपोर्ट इम्पोर्टच्या संदर्भात असेल तर त्यांना काय करेल, ते लोन देईल किंवा मदत करेल. हे कशाच्या कोणासाठी, एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस वगैरे असणार त्यांना एक्झिम. मग किंवा एक चलन करन्सी आहे, रुपीची डॉलरमध्ये कन्वर्ट करायची असेल तर त्याच्यामध्ये बी काय करेल, ही एक्झिम बँक आहे ती काय करेल, एक प्रकारे मदत करण्याचं काम करेल. आणि ह्या एक्झिमची स्थापना कधी, 1982ची. एक्झिम ही 100% गव्हर्नमेंटच्या मालकीची आहे, सरकारच्या मालकीची आहे. 100% ह्याच्यावर मालकी जी आहे ती गव्हर्नमेंटची आहे, एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडियावर. हिची स्थापना झालेली आहे जानेवारी 1982 मध्ये. दुसरी बघायची आपल्याला ती म्हणजे नाबार्ड. नाबार्डचा लॉंग फॉर्म आहे नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड
रूरल डेव्हलपमेंट. नाबार्डचा लॉंग फॉर्म नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट. नाबार्डची जी स्थापना आहे ती जुलै 1982, जुलै 1982 मधली नाबार्डची स्थापना आहे. ही जी नाबार्ड आहे 100% ही सुद्धा कोण गव्हर्नमेंटच्या मालकीची आहे. 100% मालकी ही नाबार्डमध्ये कोणाची आहे? गव्हर्नमेंटच्या मालकीची आहे. मग नाबार्डमध्ये बघा एक शिवरामन समिती होती, त्यांच्या शिफारशीनुसार नाबार्डची वगैरे स्थापना करण्यात आली होती. 1979च्या दरम्यान बनली होती. नंतर नाबार्डमध्ये 100% मालकी ही गव्हर्नमेंटची आहे. आता नाबार्डचा एक फंड आहे. आता नाबार्डचं कार्य काय? पहिल्यांदा नाबार्डचं कार्य काय? आता हे बँक आहे, सपोज कोणती बी एखादी बँक असेल किंवा RRB असेल. नाबार्ड काय करतं? त्यांच्याजवळ जो फंडमध्ये जो निधी असेल किंवा पैसा असेल तो काय करतं? बँकांना देतं. आणि बँका अप्रत्यक्षरित्या कोणाला देतात? शेतीमध्ये जे असेल दिला तो पैसा भूमी झाला तो म्हणजे शेतीमध्ये दिला जातो लोन सहाय्याने. परत कारागीर वगैरे असतील गावामध्ये, छोटे उद्योग असतील, ह्यांना काय केलं जातो? गावाला ग्रामीण पातळीवर काय केलं जातं? एक प्रकारे लोनमध्ये पैसे देण्यासाठी नाबार्ड काय करतं? आर्थिक निधी किंवा आर्थिक मदत बँकांना RRBला वगैरे काय करतं? प्रोव्हाइड करण्याचं काम करतं. नाबार्डचं रेग्युलेशन बे कुणावर आहे? नाबार्डचं रेग्युलेशन मी सांगितलं होतं सहकारी संस्थावर बी रेग्युलेशन करतं. आणि RRB रिजनल रूरल बँक आहे त्यांच्यावर RBI बरोबर नाबार्ड सुद्धा काय करतं? रेग्युलेशन नियमन करण्याचं काम करतं. नाबार्डचा एक फंड आहे स्थानिक पायाभूत विकास निधी. नाबार्डचा एक फंड आहे बघा, स्थानिक पायाभूत विकास निधी किंवा ह्यालाच आपण म्हणतो रूरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड. हा एक नाबार्डचा निधी आहे, आपलं फंड आहे स्थानिक पायाभूत विकास निधी. हा जो फंड आहे नाबार्डचा, ह्याच्यामध्ये बघा PSL कोटा असतो. बँकांना किती? 40%. काहींना किती? जर स्मॉल फायनान्स बँक असेल आणि रिजनल रूरल बँक असेल तर ह्यांना किती करायचं? कंप्लीट 75% कोटा कमी करायचा आहे PSL. आणि हा जर PSL कोटा कंप्लीट केला नाही, ज्या बँकांनी हा PSL कोटा कंप्लीट केला नाही अशा बँकांना काय करावा लागतो? जो कंप्लीट न केलेला कोटा आहे तेवढा मनी जो आहे तो नाबार्डचा स्थानिक पायाभूत विकास निधी ह्या फंडमध्ये रूरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंडमध्ये टाकला जातो. आणि ते मग काय करतं? नाबार्ड ह्या फंडमधून वेगवेगळ्या राज्य सरकारांना कर्ज देण्याचं काम करतं. तिथून मग गावातलं ग्रामीण लेवलला काही राज्य सरकारांचे प्रोजेक्ट वगैरे असतील तर ते चालवले वगैरे जातील. म्हणजे पायाभूत विकासाच्या संदर्भात काय प्रोजेक्ट वगैरे असतील ते काय केले जातात? चालवले जातात. हा नाबार्डचा कोणता आहे? स्थानिक पायाभूत विकास निधी फंड. ज्या बँकेने त्यांचा PSL कोटा, ज्या बँक काय किती सांगितलेला आहे 40% आहे, तो जर पूर्ण केला नाही तर तो PSL कोटा जो ज्या बँकांनी पूर्ण केला नाही अशा बँकांचा जो पैसा आहे तो ह्या नाबार्डच्या स्थानिक. मग आता बँका म्हणतील मग डायरेक्ट PSL कोटा पूर्ण करण्यापेक्षा नाबार्डच्या स्थानिक पायाभूत विकास निधीमध्येच आपण पैसा देऊ, लोन टाकू का? पण असं आता हा पैसा बँकांचा इथं टाकलेला माघारी येईल, पण किती दिवस लागतील याला? 15 ते 20 वर्ष. कारण ज्यावेळेस राज्य सरकारचे मोठे मोठे प्रोजेक्ट असतात ते कंप्लीट होतील, मग त्यातून मग पैसा माघारी नाबार्डला येणार. नाबार्ड मग काय करणार? बँकांना देणार. त्यापेक्षा बँका काय म्हणतील? आपलं शेतीमध्ये दिलेलं परवडेल कर्ज, दुर्बल घटक असतील त्यांना दिलेलं परवडेल कर्ज, परत एज्युकेशन लोन दिलेलं, कारण 3-4 वर्षामध्ये तो पैसा काय होईल? आपला माघारी येईल. असं 15 ते 20 वर्ष थांबण्यापेक्षा. म्हणून त्याच्यामुळे बँकांनी एक प्रकारे PSL कोटा पूर्ण करण्यास बँकांना प्रोत्साहित करण्यासाठी हे म्हणजे एक दंड म्हणलं तर एक चालेल, बँकांना असतो हा स्थानिक पायाभूत विकास निधीमध्ये हा काय करायचा? पैसा टाकायचा. आता हे झालं थोडक्यात आपल्याला कशाविषयी? नाबार्ड विषयी. नंतर नाबार्ड नंतर आपल्याला पुढचं बघायचं आहे ते म्हणजे नॅशनल हाऊसिंग बँक. तिसरी IFI NHB. तिसरी IFI NHB नॅशनल हाऊसिंग बँक. आता बघा ह्या नॅशनल हाऊसिंग बँकचं कार्य काय? नॅशनल हाऊसिंग बँक NHBची स्थापना पहिल्यांदा NHBची स्थापना ही 1988 ला झालेली आहे. ज्यावेळेस NHBची नॅशनल हाऊसिंग बँकची स्थापना 1988 ला झालेली आणि ही जी होती ही पहिली RBIच्या मालकीची होती, परंतु आता हिचं शेअर हे गव्हर्नमेंटला ट्रान्सफर केलेलं आहे आता 2019 मध्ये. मग आता ही संपूर्णपणे जी हिच्यामध्ये 100% मालकी आहे ती भारत सरकारची आहे.
100% मालकी नॅशनल हाऊसिंग बँकमध्ये भारत सरकारची आहे. आता ही नॅशनल हाऊसिंग बँकेचं काम काय, तर जे हाऊसिंग फायनान्सच्या रिलेटेड जे प्रोजेक्ट चालवले जातात त्याला जे बँका वगैरे लोन देतात किंवा NBFC असेल तर ती NBFC काय करते, हाऊसिंग फायनान्समध्ये जे प्रोजेक्ट चालवले जातात त्यांना काय करतात, लोन देतात. मग ह्या NBFCला बँकांना एक प्रकारे काय करते, मदत प्रोव्हाइड करण्याचं किंवा लोन देण्याचं काम कोण करतं, नॅशनल हाऊसिंग बँक. जे प्रोजेक्ट हाऊसिंग फायनान्सच्या संदर्भात आहेत त्यालाच काय केलं जातं, फक्त लोन देण्याचं काम केलं जातं. कोण करतं, ही नॅशनल हाऊसिंग बँक. हिची स्थापना कधीची, 1988. 100% मालकी कुणाची आहे, भारत सरकारची ह्या नॅशनल हाऊसिंग बँकमध्ये काय आहे, मालकी आहे. पहिले RBIची होती, आता तिचं शेअर सगळं भारत सरकारला 2019 मध्ये काय करण्यात आलेलं आहे, ट्रान्सफर करण्यात आलेलं आहे नॅशनल हाऊसिंग बँकचं. तिसरी गोष्ट बघा, चौथी गोष्ट बघा, आपण काय ही सिडबी, तिसरी IPI सिडबी, स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, सिडबी. ह्या सिडबीमध्ये, सिडबीची स्थापना ही 1990ची आहे आणि या सिडबीमध्ये जी मालकी आहे ती ह्याच्यामध्ये SBI झालं, IDBI झालं, परत इतर सरकारी बँका, इतर सार्वजनिक क्षेत्रातील बँका, परत LIC झालं, तसं इत्यादी म्हणा एक प्रकारे. ह्यांची काय आहे, मेजॉरिटी शेअर होल्डिंग आहे कशामध्ये, सिडबीमध्ये. सिडबीचा एक फंड आहे, सिडबीमध्ये मेजॉरिटी शेअर होल्डिंग आहे. सिडबीचा एक फंड आहे, निधी आहे, स्मॉल एंटरप्राइज डेव्हलपमेंट फंड, हा एक सिडबीचा फंड आहे. मी सांगितलं PSL कोटा पूर्ण करायचा आहे. PSL कोटा बँकांना किती टक्के आहे सांगितलेला आहे, 40% हा PSL कोटा काय केलेला आहे, बँकांना ठरवून दिलेला आहे. पण त्याच्यामध्ये अशा बँका, ज्या कुठल्या बँका, विदेशी बँका, ज्या विदेशी बँकांच्या भारतामधल्या ज्या शाखा आहेत ह्या 20 पेक्षा कमी आहेत, ज्या विदेशी बँकांच्या भारतामध्ये शाखा 20 पेक्षा कमी आहेत अशा बँकांसाठी 31/3/2020 पर्यंत ह्या 40 कोट्यामध्ये काय करण्यात आली, सूट देण्यात आली होती. म्हणजे त्यांना भरायचा होता, PSL कोटा कंप्लीट करायचा होता त्यांना सुद्धा. 40% हे ह्या प्रायोरिटी सेक्टरमध्ये त्यांना बी द्यायचे होते, परंतु कसे टप्प्याटप्प्याने आणि 31/3/2020 पर्यंत त्यांना काय करायचं होता, 40% पूर्ण. आता ही 20 पेक्षा कमी का, तर त्यांचं ग्रामीण भागामध्ये काही नव्हतं, म्हणजे नेटवर्क वगैरे नाही. या सगळ्या गोष्टी विचारात करून त्यांच्यासाठी मुदत 31/3/2020 पर्यंत काय करण्यात आली, ती देण्यात आली होती PSL कोटा संदर्भात. मग अशा बँकांनी जर त्यांचा, म्हणजे अशा बँकांनी जर त्यांचा जो काय ठराविक टप्प्याटप्प्याने जो ठरवून दिलेला आहे हा जर पूर्ण नाही केला तर त्यांना काय करावं लागेल, ह्या सिडबीच्या स्मॉल एंटरप्राइज डेव्हलपमेंट फंड आहेत, ह्या फंडमध्ये काय करावं लागेल, तो पैसा टाकावा लागेल. ज्यांनी PSL कोटा पूर्ण केला नाही अशा विदेशी बँका ज्यांच्या ब्रँच किती आहेत भारतामध्ये, 20 पेक्षा कमी आहेत. मग बघा ह्यांनी काय केलं, PSL कोटाचा जो निधी आहे तो स्मॉल ह्याच्या सिडबीच्या ह्याच्यामध्ये स्मॉल एंटरप्राइज डेव्हलपमेंटमध्ये मग तो परत मग विकासाची कामं वगैरे आहेत, उद्योग वगैरे आहेत, त्यांच्यामध्ये काय केला जाईल, वापरला जाईल. हे थोडक्यात झालं कशाविषयी, सिडबीविषयी. सिडबीचा आणखी एक उद्यमी मित्र पोर्टल म्हणून आहे, उद्यमी मित्र पोर्टल. सिडबीचं एक पोर्टल आहे, उद्यमी मित्र पोर्टल. आता ही उद्यमी मित्र पोर्टल आहे हे सिडबीचं उद्यमी मित्र पोर्टल आहे. ह्याच्यामध्ये काय करायला जातं, जे सूक्ष्म उद्योग म्हणजे छोटे व मध्यम उद्योग आहे ह्यांना जर लोन पाहिजे असेल तर ते काय करू शकतात, त्या सिडबीच्या उद्यमी मित्र पोर्टलवर काय करू शकतात, अप्लाय करू शकतात. आता मुद्रा जे आपण बँक बघणार आहोत थोड्या वेळाने, ही मुद्रा सुद्धा कोणी केलेली आहे, सुरू सिडबीनेच केलेली आहे. सिडबीचे 100% त्याच्यामध्ये हे आहे. मग हे झाले थोडक्यात कशाविषयी आपण बघितलं, IPI मध्ये या 4 IPI कोणत्या, ऑल इंडिया फायनान्स इन्स्टिट्यूशन झाल्या या 4. आता ह्याच्यानंतर आपल्याला बघायचं ते म्हणजे दुसरी नॉन बँक. ह्या IPI झाल्या 4, ह्याच्यानंतर दुसरी नॉन बँक, म्हणजे दुसरी नॉन बँक म्हणताय, नॉन बँकच एक प्रकारे पण प्रायमरी डीलर. प्रायमरी डीलर विषयी आपल्याला बघायचं आहे. आता बघा प्रायमरी डीलर, मी सांगितलं होतं खुल्या बाजारातील व्यवहार पहिल्या लेक्चरला. काय असतं खुल्या बाजारातील व्यवहार, ओपन मार्केट ऑपरेशन.
सरकारला उधारीमध्ये पैसा पाहिजे असेल तर सरकार गव्हर्नमेंट सिक्युरिटी कुणाला देतं? RBIला देतं. RBI भारत सरकारचे ह्यानी काय करतं? सरकारला उधारीमध्ये पैसा पाहिजे असेल तर सरकार गव्हर्नमेंट सिक्युरिटी कुणाला देतं? RBIला देतं. RBIला सरकारने गव्हर्नमेंट सिक्युरिटी दिल्यावर RBI काय करतं की त्या गव्हर्नमेंट सिक्युरिटी जर सपोज 100 करोड पाहिजे असेल तर त्या 100 करोडमधून मार्केटमधून आपल्याला काय पैसा उचलता येतोय का? RBI पहिल्यांदा बघतं. मग मार्केटमधून जर पैसा उचलता येत असेल तर मार्केटमध्ये सपोज बँकांनी मी सांगितलं होतं त्यावेळेस काय 50 करोडच्या सिक्युरिटी खरेदी केल्या. आणि प्रायमरी डीलर असतात बघा, काही प्रायमरी डीलर असतात ज्यांना RBI कडून काय करावं लागतं? लायसन घ्यावं लागतं. म्हणजे एक प्रकारे प्राथमिक मार्केटमध्ये प्राथमिक बाजारामध्ये काय करतात? म्हणजे इथं काय करतात? ते गव्हर्नमेंट सिक्युरिटी खरेदी करतात. आता सपोज यांनी 10 करोडची काय केली? गव्हर्नमेंट सिक्युरिटी खरेदी केली आणि परत RBIला काय केलं? 10 करोड माघार दिलं. मग हे काय करले ह्यांनी? गव्हर्नमेंट सिक्युरिटी हे मग द्वितीय बाजारामध्ये सेकंडरी मार्केटमध्ये काय करू शकतात? त्या गव्हर्नमेंट सिक्युरिटी विकू देखील शकतात. असे जे असतात ते त्यांना काय म्हणलं जातं? प्रायमरी डीलर असं म्हणलं जातं. जे काय करतात? प्राथमिक बाजारामध्ये सहभाग घेतात. म्हणजे RBI कडून डायरेक्ट गव्हर्नमेंट सिक्युरिटी काय करू शकतात? खरेदी करू शकतात. त्याच्यासाठी त्यांना RBI जवळ रजिस्टर वगैरे करावं लागतं. हे थोडक्यात झालं कशाविषयी? प्रायमरी डीलर विषय. आपण बघितलं नॉन बँकमध्ये कोण काय काय घेतलं आपण? IPI घेतले 4. ऑल इंडिया फायनान्शियल इन्स्टिट्यूशन कोणत्या? पहिली एक्झिम, दुसरी नाबार्ड, तिसरी कोणती? NHB आणि चौथी कोणती घेतली आपण? SIDBI. ह्या 4 IPI बघितल्या, प्रायमरी डीलर बघितलं. आणखी आपल्याला बघायचं दुसरं म्हणजे ते म्हणजे NBFC, नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज. आतापर्यंत मी सारखा NBFC या शब्दाचा काय करत होतो? यूज करत होतो, वापर करत होतो. पण हा NBFC म्हणजे काय? NBFCचा एक लॉंग फॉर्म लक्षात ठेवा, नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज. आता NBFC आणि व्यापारी बँकामध्ये फरक काय? ह्या NBFC वेगळ्या आणि व्यापारी बँका ह्यांच्यामधला आपल्याला फरक समजून घेण्यासाठी आता नोंदणी, जर व्यापारी बँकांना नोंदणी करायची असेल तर त्यांना केली जाते बँकिंग विनिमय कायदा. ह्याच्या अंतर्गत व्यापारी बँकांना काय करावं लागते? नोंदणी करावी लागते. आणि नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज NBFC असेल तर त्यांना नोंदणी करण्यासाठी कंपनीचा कायदा आहे. या कंपनीच्या कायद्याच्या अंतर्गत ह्या नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीजला NBFCला काय करावे लागते? नोंदणी करता येते. देखरेख, आता ह्याच्यावर देखरेख जे आहे व्यापारी बँकांवर जी देखरेख असते ती कोणाची असते? RBIची असते. आणि नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज बघा, जर SEBI जसं म्युच्युअल फंड असेल, स्टॉक ब्रोकर असेल, ह्यांच्यावर रेग्युलेशन जे आहे ते कोणाचं? SEBIचं असतं. आपण बघणार आहोत थोड्या वेळात ते. IRDAIचं रेग्युलेशन कोणावर? इन्शुरन्स रिलेटेड कंपनी असतील त्यांच्यावर रेग्युलेशन कोण करतं? IRDA करतं. नंतर RBIचं रेग्युलेशन कोणावर? काही ठराविक NBFC आहेत त्यांच्यावर RBIचं रेग्युलेशन असतं, जसं PFRDA असेल वगैरे. हे वेगवेगळे जे रेग्युलेटर आहेत त्यांचं NBFC मध्ये काय आहेत? वेगवेगळे रेग्युलेटर आहेत, वेगवेगळे काही नियमन करणारे आहेत. भांडवल, जर कोणती व्यापारी बँक सुरू करायची असेल तर कमीत कमी 500 करोड रुपये काय पाहिजे? भांडवल हवं आहे. नंतर NBFC सुरू करायची असेल, मायक्रो फायनान्स मधील असेल तर 5 करोड, इतर असेल तर 2 करोड, रिइन्शुरन्सच्या संदर्भात असेल तर 200 करोड, असं वेगवेगळे काय आहेत त्याच्यासाठी कंडिशन आहेत NBFC सुरू करण्यासाठी. डिपॉझिटमध्ये जर पैसा घ्यायचा असेल तर व्यापारी बँकामध्ये टाइम डिपॉझिट, डिमांड डिपॉझिट हे दोन्ही प्रकारचं डिपॉझिट काय केलं जातं? ॲक्सेप्ट केलं जातं. पण NBFC असेल जर NBFC मध्ये कोणत्याही प्रकारचं डिपॉझिट ॲक्सेप्ट केलं जात नाही. फक्त कोणती सोडून? NBFC डिपॉझिट टेकिंग, जी डिपॉझिट टेक घेणारी NBFC आहे तेवढी सोडून बाकी कोणत्याही NBFC मध्ये डिपॉझिट ॲक्सेप्ट केलं जात नाही. परंतु ह्याच्यामध्ये बी घेतलं जातं ते फक्त आणि फक्त टाइम डिपॉझिटच घेतलं जातं. जे फिक्स डिपॉझिट वगैरे म्हणा, हे डिपॉझिटच फक्त काय घेतलं जातं? NBFC जी डिपॉझिट टेकिंग आहे, डिपॉझिट घेणारी NBFC आहे. NBFC मध्ये डिपॉझिट घेतलं नाही, पण फक्त एकच प्रकार आहे NBFC मधला असा डिपॉझिट टेकिंग. तीच NBFC फक्त काय करते? डिपॉझिट घेते आणि त्याच्यामध्ये फक्त टाइम डिपॉझिट घेतलं जातं. ती चेकबुक इश्यू करत नाही, डेबिट कार्ड सुद्धा तिला काय करता येत नाही? इश्यू करता येत नाही. आणि क्रेडिट कार्ड सुद्धा इश्यू करता येत नाही. म्हणजे आणि बँक असेल तर बँक चेकबुक, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड हे सगळं काय करू शकते? व्यापारी बँक असेल तर इश्यू करू शकते. आता ह्याच्यावर DICGCI ऍक्ट आहे, काय आपण नंतर घेणार आहोत. ह्याच्या अंतर्गत या DICGCI ऍक्टच्या अंतर्गत व्यापारी बँकांना इन्शुरन्स मिळतो आणि NBFCला ह्या DICGCI ऍक्टच्या अंतर्गत इन्शुरन्स दिला जात नाही. म्हणजे त्यांना एक प्रकारे ह्या DICGCI ऍक्ट आपण पुढे घेणार आहोत, त्यावेळेस तुम्हाला समजेल. बेसल निकषनुसार बघायचं झालं तर CRR SLR नुसार बघायचं झालं तर CRR SLR हा व्यापारी बँकांना बी ठेवावा लागतो. ज्या NBFC डिपॉझिट घेणार आहेत त्यांना फक्त SLR ठेवावा लागतो, CRR नाही. CRR ठेवावा लागत नाही. मी सांगितलं डिपॉझिट टेकिंग NBFC आहे त्यांना फक्त कोणतं टाइम डिपॉझिटच ठेवतात, ते चेकबुक, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड इश्यू करत नाहीत. आणि जर त्यांना SLRच फक्त ठेवावा लागतो, CRR ठेवावा लागत नाही.
बेसल निकषच्या बाबतीत म्हटलं तर ह्यांच्यावर बेसल निकष लागू आहेत. व्यापारी बँकावर NBFC मध्ये बी ठराविक NBFC वर काय आहेत बेसल निकष लागू आहेत. गुंतवणुकीच्या बाबतीत विचार केला तर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकत नाहीत व्यापारी बँका. कोणत्याही कंपनीच्या शेअरमध्ये काय करू शकत नाही व्यापारी बँका, काय करू शकत नाही इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक करू शकत नाहीत. परंतु ह्या NBFCचा मूळ हेतूच असतो ते कुणाला लोनमध्ये पैसे देत नाही, पण ते काय करतात शेअर मार्केटमध्ये काय करतात इन्व्हेस्टमेंट करतात. कोण NBFC. परंतु व्यापारी बँकांना शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक करता येत नाही. व्याजदर हा व्यापारी बँका स्वतः ठरवतात. त्यांच्यासाठी एक RBI मेथोडॉलॉजी ठरवून दिलेली आहे. ती मेथोडॉलॉजी म्हणजे आता सध्याला एक्सटर्नल बेंचमार्किंग मेथोडॉलॉजी आहे. ती काय आपण थोड्या वेळाने घेणार आहोत. एक्सटर्नल बेंचमार्क परत बिझनेसचं जसं नेचर आहे ह्या बिझनेसच्या नेचरनुसार काय करतात NBFC काय करतात व्याजदर त्यांचा ठरवतात. रिकव्हरी म्हटलं तर जर एखाद्याने लोनमध्ये पैसे दिले आणि ते त्यांनी काय केलं नाहीत माघार दिले नाहीत म्हणजे कंपनी वगैरे असेल तर त्यांचा लिलाव वगैरे केला जातो. यासाठी सरपाईसी ॲक्ट वगैरे आहे. परत आणखी ह्याच्यासाठी ठराविक NBFCचा जो लिलाव आहे तो सरपाईसी जसं हाऊसिंग फायनान्समध्ये वगैरे असतील त्यांचा लिलाव हा सरपाईसी ॲक्टच्या अंतर्गत केला जातो. तक्रार निवारणासाठी RBIचं बी काय असतं एक ओम्बड्समॅन असतं, बँकेचं बी स्वतःचं काय असतं ओम्बड्समॅन असतं आणि NBFC मध्ये जर तक्रार निवारण करायची असेल तर ठराविक NBFCला त्यांचं स्वतःचं काय करावं लागतं तक्रार निवारण म्हणजे कस्टमरची काही कंप्लेंट वगैरे असेल तर त्यासाठी बी NBFCचं बी काय असतं तिथं RBI डायरेक्शननुसार NBFCला स्वतःचं एक ओम्बड्समॅन तिथं हे करावं लागतं. ओम्बड्समॅन म्हणजे तिथं एक प्रकार तुम्ही कंप्लेंट घेऊन जाता, एक आयुक्तालय असतं तिथं कंप्लेंट घेऊन गेल्यानंतर तिथं तुमच्या तक्रारीचं काय केलं जातं निवारण म्हणजे ज्यांनी लोनमध्ये घेतलेलं आहे पैसे त्यांच्या तक्रारीचं निवारण वगैरे करता येतं. नंबर वाईज बघितलं तर व्यापारी बँका किती आहेत म्हणजे सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील बघितल्या तर 12 बँका आणि प्लस एक कोणती इंडिया पोस्ट पेमेंट बँक अशा सार्वजनिक क्षेत्रातल्या आहेत. RRB म्हटलं तर 45 मी सांगितलं तुम्हाला 45 RRB आहेत. तसं NBFC ह्या जवळजवळ त्यांची संख्या 10,000च्या वर काय आहे NBFCची संख्या आहे नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीची. हे झालं कशाच्या विषयी आपण बघितलं NBFC आणि व्यापारी बँकामधला फरक आपण बघितलं. मग आता NBFCचे प्रकार वेगवेगळे पडतात. NBFC मध्ये जसं रेग्युलेटर असेल जसं नियमन करणार असेल सपोज RBI रेग्युलेट करणारे असेल तर RBI ज्या NBFC वर नियमन करते अशा NBFC मध्ये असेट फायनान्स कंपनी आल्या, असेट फायनान्स कंपन्या असतील, गोल्ड लोन कंपनी असतील ज्या गोल्ड लोन देतात त्या ही बी एक प्रकारे काय NBFCच आहे. परत कोर इन्व्हेस्टमेंट कंपनी असतील CIC ह्या सगळ्या NBFCवर रेग्युलेशन नियमन असे इत्यादी आणखी भरपूर असे NBFC वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे टाईप पडतात. ह्या सगळ्या NBFCवर कोण करतं नियमन RBI करतं. नंतर काही NBFCवर SEBI रेग्युलेशन करतं. SEBIचं नियमन काय रेग्युलेशन NBFCवर असतं. जसं स्टॉक ब्रोकर जे स्टॉक ब्रोकर म्हणजे जे शेअरची काय करतात खरेदी विक्री करतात त्यांना स्टॉक ब्रोकर असं म्हटलं जातं. नंतर स्टॉक ब्रोकर झालं, म्युच्युअल फंड झालं, म्युच्युअल फंड वाले. आता म्युच्युअल फंड म्हणजे काय आपण थोडक्यात समजून घेऊ. म्युच्युअल फंड ह्याच्यावर सुद्धा कोण करतं SEBI रेग्युलेशन करतं. म्युच्युअल फंड बी एक प्रकारची काय आहे NBFC आहे. आता मग म्युच्युअल फंड म्हणजे काय सपोज सर्वसामान्य लोकांना एखादी कंपनी सुरू करायची असेल आणि ही कंपनी सुरू करण्यासाठी काय लागतं एक प्रकारे कंपनी काय करते बॉन्डमधून पैसा घेते, दुसरं काय करते शेअरमधून घेते. जर बॉन्डमधून घेतलेला असेल पैसा तर बॉन्डमधून घेतल्यानंतर काय केलं जातं सपोज RBIने काय केलं बॉन्डमधून पैसा आणलेला असेल आणि मग बॉन्डमधून जर बॉन्ड इश्यू केलं असतील तर त्याच्यावर तुम्हाला काय मिळेल जर तुम्ही या कंपनीचे बॉन्ड खरेदी केले तर त्याला काय त्याच्यावर काय मिळेल तुम्हाला व्याज मिळेल. आणि शेअरमध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला काय मिळेल कंपनीला जसा नफा होईल त्याच्या प्रमाणात काय दिली जाईल भागीदारी दिली जाईल. मग आता असे काही सर्वसामान्य लोकांना शेअरमध्ये कशा प्रकारे गुंतवणूक करायची वगैरे हे काही नॉलेज नसतं. मग म्युच्युअल फंड काय करतात एक प्रकारे मध्यस्थीचं काम करतात. मग तुम्ही काय करता तुम्ही सांगू शकता म्युच्युअल फंड जसं SBIचा म्युच्युअल फंड त्यांना सांगू शकता तुम्ही की आमचं ह्या शेअरमध्ये इथं काय करा इन्व्हेस्टमेंट करा. मग म्युच्युअल फंडवाले त्यांचं कमिशन काढून मग तुम्हाला जसं तिथं नफा होईल कंपनीला त्याच्यानुसार तुम्हाला काय केला जातो पैसा म्हणजे सर्वसामान्य लोकांनी काय केला म्युच्युअल फंडमध्ये पैसा जमा केला. इथून त्यांनी काय केला शेअर मार्केटमध्ये वगैरे वेगवेगळ्या कंपन्यांच्या काय केला पैसा म्हणजे तुमच्याजवळ आलेला जो मनी आहे तो काय केला गुंतवणूक केला आणि नंतर मग इथं जो काय शेअर मार्केटमध्ये नफा झाला असेल त्याच्यानुसार मग म्युच्युअल फंडमध्ये पैसा आला. मग म्युच्युअल फंडवाले जे आहेत ते जसं SBI वगैरे असेल SBIचा म्युच्युअल फंड वगैरे असेल मग हे काय करतात त्यांचं कमिशन वगैरे काढून काय करतात तुम्हाला जसं त्याच्या प्रमाणात तो पैसा वाटून दिला जातो.
आता सेबीचं जे रेग्युलेशन आहे स्टॉक ब्रोकर आणि म्युच्युअल फंडवर बी कोण सेबी रेग्युलेट करतं, नियमन करतं. परत दुसरं राईट्स इन वाईट्स म्हणजे रिअल इस्टेट इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट असतील यांना जे लोनमध्ये वगैरे देण्याचं काम करतात, राईट्स असेल इन वाईट्स असेल, हे एक प्रकारचे काय NBFC आहेत. ह्यांच्यावर रेग्युलेशन कोणाचं असतं? सेबीचं असतं. नंतर ही झालं IRDAI. सेबी काय आहे आपण नंतर शेअर मार्केटमध्ये वगैरे बघणार आहोत. IRDAI काय? सेबी सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. IRDAI इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया. आता ही IRDAIचं रेग्युलेशन कोणावर असतं? जसं इन्शुरन्स कंपनी असतील यांच्यावर काय इन्शुरन्सच्या संदर्भात जे NBFC आहेत ह्यांच्यावर जे रेग्युलेशन आहे ते IRDAIचं असणार आहे. PFRDA पेन्शन फंड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया. PFRDA पेन्शन फंड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी हे कशाचं? पेन्शन फंडच्या संदर्भात जे NBFC आहेत त्यांच्यावर रेग्युलेशन जे आहे ते PFRDAचं आहे. आणखी नंतर जनरल इन्शुरन्स कंपनी असेल तर IRDAI जसं इन्शुरन्स कंपन्या म्हणजे लाईफ इन्शुरन्समध्ये आता कोणते LIC आहे ही एक काही प्रकारे NBFC आहे लाईफ इन्शुरन्स संदर्भात. जनरल इन्शुरन्स कंपनी असतील जे विदाऊट लाईफ इन्शुरन्स देतात ह्या सगळ्यावर रेग्युलेशन करण्याचं कोण काम करतं? IRDAI करतं. PFRDA असेल, डिपार्टमेंट ऑफ कंपनी अफेअर असेल, प्लस RBI हे दोघं मिळून मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन असतील. मायक्रो फायनान्स किंवा MFI म्हणू आपण फक्त मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन. मग हे MFIवर बी काय करतं? जसं बंधन वेस्ट बंगालची डिपार्टमेंट ऑफ कंपनी अफेअर आणि RBI यांचं रेग्युलेशन कोणावर असतं? मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशनवर असतं. जसं वेस्ट बंगालची कोणती आपण बघितली? बंधन मायक्रो फायनान्स. ही बंधन मायक्रो फायनान्स होती ती ही कोणती होती? मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन होती. हिनं मग नंतर 2014-15ला जो राऊंड झाला, तिसरा राऊंड झाला कशासाठी? प्रायव्हेट बँकच्या लायसन्सिंगसाठी. त्यावेळेस या बंधन मायक्रो फायनान्सने काय केलं होतं? अप्लाय केलं होतं आणि तिला काय केलं? RBIने परमिशन दिली कशामध्ये? प्रायव्हेट बँकमध्ये कन्वर्ट करण्यासाठी. म्हणजे ही काय पहिली होती एक प्रकारे मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन म्हणजे एक NBFC होती. कोणती? बंधन मायक्रो फायनान्स वेस्ट बंगालची. मग ह्या सगळ्याच काय झाल्या? आपल्या NBFC झाल्या. मग ह्या NBFCवर रेग्युलेशन हे एका पर्टिक्युलर RBIच राहत नाही तर वेगवेगळे काय आहे त्याच्यावर रेग्युलेटर आहेत. आता बघा हे झालं NBFC. आता मुद्रा बँक ही सुद्धा एक प्रकारे काय NBFCच आहे. मुद्रा ही सुद्धा काय आहे? NBFC. मग मुद्राचा लॉंग फॉर्म आपण मुद्रा बँक घेऊ पहिल्यांदा. मुद्रा मायक्रो युनिट डेव्हलपमेंट रिफायनान्स एजन्सी. मायक्रो युनिट डेव्हलपमेंट रिफायनान्स एजन्सी कधी आणण्यात आली? मुद्रा 2015ला. मुद्रा मग काय केलं जाईल? जे मुद्रा ही जी आणली ती सिडबीने आणली. ह्याच्यावर जी 100% मालकी आहे ती कोणाची आहे? सिडबीची आहे. स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. सिडबीची स्थापना आहे. आता सिडबीने 100% मालकी सिडबीची आहे. आता बघा इकडं मुद्रा मायक्रो युनिट डेव्हलपमेंट रिफायनान्स एजन्सी आणण्यात आली मुद्रा. मग ह्याच्यानंतर मुद्रा योजना 2015ला काय करण्यात आली? सुरू करण्यात आली. आता मुद्रा बँकेचं काय? जे नॉन फार्म शेतीमधील सोडून किंवा कॉर्पोरेट असे मोठे उद्योग सोडून असे जे सूक्ष्म उद्योग आहेत शेतीमधील सोडून आणि नॉन कॉर्पोरेट टाईप म्हणजे जसं मोठे उद्योग वगैरे नाहीत सोडून अशा उद्योगांना सूक्ष्म उद्योगांना काय करते? एक प्रकारे लोन देण्याचं इनडायरेक्ट लोन देतं. इनडायरेक्ट लोन म्हणजे कसं? ते पहिल्यांदा कुणाला देणार? शेड्यूल कमर्शियल बँक असतील, व्यापारी बँक असतील, अनुसूचित व्यापारी बँकांना दिलं जाईल किंवा वेगवेगळ्या बँकांना काय करायला? पहिल्यांदा बँकेला लोन दिलं. बँकेला काय करणार? ते लोनमध्ये पैसा. मग हे बँका काय करणार? मुद्रा योजनेच्या अंतर्गत खाली हा पैसा काय करणार? लोनमध्ये पैसा घुमवण्याचं देण्याचं काम करणार. सपोज बँकेमधला रिफायनान्स केलं करण्याचं काम एक करतं मुद्रा. रिफायनान्स म्हणजे काय? रिफायनान्स एक कन्सेप्ट आहे बघा या मुद्रामध्ये. आता सपोज या बँकेजवळ पैसा नाही आणि तिला लोन देण्यासाठी पैसे नाहीत आणि मुद्राजवळही काय नाहीत? पैसे नाहीत. मग ह्या वेळेस काय केलं जाईल? आता बँक काय पहिलं जे लोन दिलेलं आहे त्याचं लोन पेपर असतील बँकेजवळ. ही लोन पेपर बँक कोणाला देईल? मुद्राला देईल. मुद्रा काय करेल? त्या लोन पेपरच्या सहाय्याने एक नवीन सिक्युरिटी जनरेट करेल आणि मार्केटमधून पैसा उचलून परत कोणाला देईल? बँकेला देईल. आणि बँक काय करेल? मग खाली लोकांना देईल म्हणजे ज्याला कोणाला पाहिजे लोनमध्ये ते. आणि कोणत्या योजनेअंतर्गत? मुद्रा योजनेअंतर्गत. म्हणजे मुद्रा ही एक काय करते? रिफायनान्सचं सुद्धा काय करते? ही जी प्रोसेस आहे हिलाच काय म्हटलं जातं? रिफायनान्स म्हटलं जातं. म्हणजे एक रिफायनान्सचं सुद्धा काम काय करते? मुद्रा बँक करते. मग ह्याच्या अंतर्गत प्रधानमंत्री मुद्रा योजना चालवण्यात आली 2015ला. 2015ला मग प्रधानमंत्री मुद्रा योजना चालवण्यात आली. प्रधानमंत्री मुद्रा योजना ह्या योजनेअंतर्गत 3 प्रकारचे लोन दिले जातात. एक असतं ते म्हणजे शिशु लोन.
शिशु लोन असतं ते 50,000पर्यंत असतं, 50,000पर्यंत. नंतर दुसरं दिलं जातं किशोर लोन दिलं जातं, हे 50,000 ते 5 लाखापर्यंत. आणि तिसऱ्या प्रकारचं लोन दिलं जातं एक तरुण लोन दिलं जातं. हे तरुण लोन असतं ते 5 लाखापासून ते 10 लाखापर्यंत, असं 3 प्रकारचे लोन दिले जातात, 5 लाख ते 10 लाख. आणखी ह्या मुद्रा योजनेअंतर्गत हे शिशु, किशोर, तरुण हे 3 प्रकारचे लोन दिले. कुणाला दिले जातात? नॉन फार्म सेक्टरमध्ये. म्हणजे नॉन फार्म म्हणजे कसं शेतीमधील व्यवसाय सोडून किंवा कॉर्पोरेट सोडून बाकी जे सूक्ष्म उद्योग आहे त्यांना काय करण्यात येतं? लोन देण्यात येतं. आता हे झालं शिशु लोन. परत मुद्रामध्ये रुपे डेबिट कार्ड बी दिलं जातं त्यावेळेस तुम्हाला. मुद्रा योजनेअंतर्गत एक रुपे डेबिट कार्ड दिलं जातं. हे डेबिट कार्ड कोणतं? रुपेचं आहे. रुपे ही एक काय आहे? गेटवे, पेमेंट गेटवे. बाहेर जगातला मी घेणार आहे त्यावेळेस NPCI वगैरे घेईल, ह्याच्यावर NPCI काय करते? ऑपरेट करते. तर हे रुपे डेबिट कार्ड सुद्धा काय केलं जातं? ह्या मुद्रा योजनेअंतर्गत दिलं जातं. आता बघा, रुपे डेबिट कार्ड वगैरे दिलं. मग मुद्रा योजनेअंतर्गत आता सूक्ष्म उद्योगांसाठी आपण बघू एक MSME म्हणजे काय? सूक्ष्म, मध्यम आणि लघु उद्योग. ह्याच्यामध्ये सूक्ष्म उद्योग म्हणजे काय आपल्याला समजून घ्यायचं आहे, किंवा हे तिन्हीचं बी आपण कॅटेगरी बघू. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग म्हणतो आपण. ह्याच्यामध्ये सूक्ष्मसाठी काय आहे, परत लघुसाठी काय आहे आणि मध्यमसाठी काय आहे हे समजून घेऊ. जर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये असेल, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये म्हणजे कोणत्या एखाद्या वस्तूचं वगैरे प्रोडक्शन केलं जात असेल, आणि दुसरं आहे ते म्हणजे सेवा. एक म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग, आणि कायदा बी आहे सूक्ष्म लघु मध्यम उद्योग कायदा आहे तो 2006चा आहे. ह्या कायद्यानुसार सूक्ष्म, जर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये तुमची गुंतवणूक 25 लाखापर्यंत असेल तर ती म्हणायचं सूक्ष्म उद्योग. म्हणजे वस्तूचं जिथं प्रोडक्शन केलं जाते, उत्पादन केलं जाते, अशा ठिकाणी 25 लाखापर्यंत जर जो गुंतवणूक केली असेल तर ती कशामध्ये? सूक्ष्म उद्योगामध्ये. बघा, मॅन्युफॅक्चरिंग असेल तर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये किती? 25 लाखापर्यंत गुंतवणूक असेल तर ती सूक्ष्ममध्ये. सेवा असेल तर सेवामध्ये किती? 10 लाखापर्यंत जर गुंतवणूक असेल तर ती 10 लाखापर्यंतची गुंतवणूक आहे ती कशामध्ये? सेवामध्ये येणार. लघुमध्ये बघा 25 लाख ते 5 कोटी, आणि सेवामध्ये 10 लाख ते 2 कोटीपर्यंत गुंतवणूक असेल तर ती काय म्हणायचं? सेवामध्ये आली. आणि मध्यममध्ये 5 कोटी ते 10 कोटी, आणि सेवा असेल तर 2 कोटी ते 5 कोटी एवढी त्या उद्योगामध्ये. सेवाचे सेक्टर म्हणजे जसं सेवा सेक्टरमध्ये असेल तर 2 कोटी ते 5 कोटीपर्यंत तुम्ही तिथं गुंतवणूक केली असेल तर ती कशामध्ये येणार? मध्यममध्ये येणार. आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये 5 कोटीपासून ते 10 कोटीपर्यंत गुंतवणूक केली असेल तर ते ह्याच्यामध्ये येणार, मध्यम उद्योगमध्ये येणार. म्हणजे हे प्रत्येक काय केलेलं आहे? कॅटेगरी वाईज डिवाइड केलेलं आहे. सूक्ष्म उद्योगामध्ये किती गुंतवणूक असेल तर तो सूक्ष्म उद्योग म्हटला जाईल. लघु म्हटला असेल तर कितीपर्यंत गुंतवणूक पाहिजे, मध्यम असेल तर कितीपर्यंत गुंतवणूक पाहिजे. अशा प्रकारे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग कायदा 2006 नुसार सांगितलेलं आहे. आता एक करंटली बिल आलं होतं, त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात काय केलं जातं? ह्याच्यानुसार ठरवलं जाणार होतं की त्या कंपनीचा टर्नओव्हर किती आहे, त्याच्यानुसार काय केलं जाणार होतं? ठरवलं जाणार होतं की तो सूक्ष्म आहे, लघु आहे, मध्यम उद्योग आहे असं ठरवलं जाणार. त्याच्यामध्ये काही थोड्या प्रमाणात इंटरनल किती टर्नओव्हर असेल तर सूक्ष्म, किती यात एवढा टर्नओव्हर असेल तर तो लघु, एवढा टर्नओव्हर असेल तर तो मध्यम. पण अजून ते बिल वगैरे काय झालं नाही, पास झालेलं नाही. त्याच्यामुळे त्याची आपल्याला काही एवढी चिंता करण्याची गरज नाही. आता सध्याला जे आहे ते आपण ह्याच्यानुसारच सूक्ष्म कोणता, लघु कोणता आणि मध्यम उद्योग कोणता हे ठरवलं जातं. हे लक्षात आलं थोडक्यात तुम्हाला मुद्रा योजनेविषयी. ही जी मुद्रा योजना आणली, ही आणली कधी? 2015ला. दुसरी आणली स्टँड अप इंडिया योजना. स्टँड अप इंडिया स्कीम आणली. स्टँड अप इंडिया स्कीम, ही स्टँड अप इंडिया स्कीम आणण्यात आली 2016ला. आता ज्यावेळेस स्टँड अप इंडिया स्कीम 2016ला आणली, ही आणली वित्त मंत्रालय. वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत कोणतं? वित्तीय सेवा विभाग. वित्तीय सेवा विभाग यांनी ही कोणती आणली? स्टँड अप इंडिया योजना आणली. ह्या योजनेअंतर्गत एक SC ST
आणि एक महिला यांना प्रत्येक ज्या व्यापारी बँका आहेत त्याच्या प्रत्येक ब्रँचनं, प्रत्येक शाखा कोणत्या व्यापारी बँकेच्या, व्यापारी बँकेच्या प्रत्येक शाखेनं काय करायचं, या कुणाला, SC ST एक महिला यांना 10 लाख ते 1 कोटीपर्यंत लोन द्यायचं. किती वर्षासाठी, 7 वर्षापर्यंत मुदतीचं, 7 वर्षापर्यंत मुदतीचं. किती, एक SC ST आणि एक महिला याला प्रत्येक शाखा जे व्यापारी बँकेने त्यांनी किती 10 लाखापासून ते 1 कोटीपर्यंत लोन द्यायचे. किती वर्षापर्यंत, 7 वर्षापर्यंत. हे कोणत्या योजनेमध्ये सांगितलेलं आहे, स्टँडअप इंडिया योजनेमध्ये सांगितलं आहे. कोणी आणली, वित्त मंत्रालयाने आणली, वित्तीय सेवा विभाग. कारण ग्रामीण भागामध्ये त्यांना उद्योग वगैरे सुरू करायचा असेल छोटा मोठा, तर त्यांना काय करायचं आहे, म्हणजे एक प्रकारे प्रेरणा द्यायची. SC ST असेल, महिला असेल, यांना उद्योगामध्ये, म्हणून ही योजना काय आणण्यात आली, स्टँडअप करायचं त्यांना, म्हणून काय करण्यात आली, एक स्टँडअप इंडिया योजना आणली वित्त मंत्रालयाने. आता बघा, हे थोड्याफार गोष्टी झाल्या आपल्या. अशा प्रकारे आपला हा NBFC जो टॉपिक आहे तो काय झाला, कंप्लीट झाला. आता आपण आतापर्यंत आर्थिक मध्यस्थता करणारे 2 जे आहेत त्याच्यामध्ये आपण बघितलं बँक आणि दुसरं काय, नॉन बँक. बघा, सगळ्या एकदा रिवाइज करा तुम्ही. बँकेमध्ये कोणत्या 2 प्रकार बघितला आपण, व्यापारी बँका आणि दुसऱ्या बघितल्या आपण सहकारी बँका. व्यापारी बँकामध्ये कोणते कोणते प्रकार पडतात, पहिला सांगितलं मी, सार्वजनिक क्षेत्रातील. दुसरा प्रकार सांगितला मी तुम्हाला, खाजगी क्षेत्रातील. त्याचं काही हिस्ट्री होती, कशा प्रकारे सार्वजनिक क्षेत्रातील बँका आल्या, खाजगी क्षेत्रातील कशा प्रकारे बँका आल्या. नंतर तिसऱ्या प्रकारे आपण बघितलं विदेशी बँका, त्याच्या संदर्भात कोणती नरसिंहन समिती वगैरे यांनी सांगितलं खाजगी विदेशी बँकांना. नंतर काय बघितलं आपण, डिफरन्शियल बँका बघितल्या. डिफरन्शियल बँकामध्ये आपण बघितलं RRB रिजनल रूरल बँक, PSL कोटा किती 75%. परत आपण काय बघितलं, लोकल एरिया बँक, जिओग्राफिकली भौगोलिकदृष्ट्या 3 एकमेकांना जोडणाऱ्या काय असणार आहे, राज्यामध्ये असणार आहे, आपल्या जिल्ह्यामध्ये असणार आहे. परत आपण काय बघितलं, स्मॉल फायनान्स बँक, नचिकेत मोहर समिती जी आहे तिनं आणल्या, तिच्या शिफारशीनुसार या आल्या. उषा थोरातने तिचं सिलेक्शन केलं 10. मग नंतर पेमेंट बँक 1 लाखाच्या वर घेऊ शकत नाही, लोन देऊ शकत नाही. ह्या सगळ्या गोष्टी बघा, स्मॉल गोष्टी आहेत, त्या सगळ्या तुम्हाला काय करायच्या, त्या बघायच्यात. म्हणजे व्यापारी बँकामध्ये सार्वजनिक, खाजगी, विदेशी, ह्याच्यामध्ये डिफरन्शियल काय म्हटलं ह्याच्यामध्ये, तर ह्याच्यामध्ये डिफरन्शियल आहे. ह्या तिन्ही बँकेला मिळून काय म्हटलं जातं, युनिव्हर्सल कमर्शियल बँक असं म्हटलं जातं. युनिव्हर्सल कमर्शियल युनिव्हर्सल कमर्शियल बँका म्हटलं जातं यांना. कोणत्या, सार्वजनिक, खाजगी आणि विदेशी क्षेत्रातल्या बँका मिळून. सहकारी बँकामध्ये आपण बघितलं 2 प्रकार, कोणतं, शहरी असेल आणि दुसरं कोणतं, ग्रामीण असेल. शहरीमध्ये कसं सिंगल स्टेट असू शकतात, मल्टी स्टेट असू शकतात. परत आणखी दुसरं काय मी सांगितलं, अनुसूचित असू शकतात. अनुसूचित म्हणजे ज्यांचा RBIचा दुसऱ्या अनुसूचीमध्ये समावेश आहे अशा बँका. नंतर ग्रामीणमध्ये काय बघितलं आपण, ग्रामीणमध्ये सांगितलं मी तुम्हाला की स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी असतील, परत आणखी काय डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह असतील मध्य लेवलला, आणि खाली ग्राउंड लेवलला कोणत्या प्रायमरी ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह सोसायटी असतील. नॉन बँकमध्ये आपण काय बघितलं, आयपाय बघितल्या. आयपाय किती आहेत नॉन बँकमध्ये, 4 आयपाय बघितले आपण क्रमवारी. पहिली बघितली आपण ती म्हणजे एक्झिम, एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया. दुसरी कोणती बघितली आयपाय आपण, नाबार्ड, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट. तिसरी NHB, नॅशनल हाऊसिंग बँक. कधीची नॅशनल हाऊसिंग बँक, 1988ची. नाबार्ड कधीची, जुलै 1982. एक्झिम कधीची, जानेवारी 1982ची. आणि तिसरी आपण बघितली सिडबी कधीची, 1990ची सिडबीची स्थापना. नंतर ह्या 4 आयपाय झाले. ह्या 4 आयपाय नंतर आपण प्रायमरी डीलर घेतले. प्रायमरी डीलर नंतर आपण बघितलं कोणतं, NBFC आणि व्यापारी बँकामध्ये फरक काय आहे बाबा. NBFC या व्यापारी बँकांपेक्षा कशा प्रकारे वेगळी आहे हे आपण काय केलं, NBFC मध्ये समजून घेतलं. NBFC मध्ये वेगवेगळे रेग्युलेटर आहेत, नियमन करणारे वेगवेगळे आहेत. RBI झालं, SEBI झालं, IRD झालं, PFRDA झालं. ह्या सगळ्या. मुद्रा ही सुद्धा एक प्रकारे काय आहे, NBFCच आहे. हे सुद्धा आपण कशा प्रकारे समजून घेतलं. शेवटचे आपण काय बघितले, मुद्रा योजना बघितली आणि स्टँडअप इंडिया. आता ही आर्थिक मध्यस्थता करणारे हे सगळे कसे झाले, फॉर्मल आहेत. म्हणजे कसे, औपचारिक आपण म्हणतो.
फॉर्मल आहेत म्हणजे कशा RBI म्हणजे एक प्रकारे कुणाचं ना कुणाचं यांच्यावर काय आहे नियमन आहे, परंतु आणखी बी एक प्रकारचे असतात आर्थिक मध्यस्थ करणारे, एक फॉर्मल झाले हे आणि एक असतात ते इनफॉर्मल. इनफॉर्मल म्हणजे कोणते? अनौपचारिक. कोणते म्हणतो आपण? सावकार म्हणजे गावामधले जे जमीनदार झाले म्हणजे जे लोननी वगैरे शेतकऱ्यांना, इंडिजिनियस बँकर वगैरे ह्यांच्यावर कसं नसतं कुणाचंही RBIचं वगैरे ह्यांच्यावर काय नाही कंट्रोल नाही. ह्यांना काय म्हटलं जातं? अनौपचारिक किंवा इनफॉर्मल मनी लेंडर सुद्धा असं काय केलं जातं म्हटलं जातं, म्हणजे आर्थिक मध्यस्थ करणार असे. मग आता सपोज ज्यावेळेस ह्यांना CRR SLR ठेवायची गरज नाही, काही नाही, जेवढं पाहिजे तेवढं लोनमध्ये देऊ शकतात. म्हणजे RBIचं यांच्यावर काय रेग्युलेशन आहे का? नाही. वेगवेगळ्या राज्य सरकारांचं थोडंफार प्रमाणात त्यांचे काय थोडंफार रेग्युलेशन असतं म्हणा यांच्यावर, परंतु RBIची मग ह्याच्यामुळे मॉनिटरी पॉलिसीला बी काय होतं एक प्रकारे अडथळा निर्माण होतो. कोणत्यामध्ये? या अनौपचारिक आहेत, इनफॉर्मल मनी लेंडर वगैरे आहेत ह्याच्यामुळं. हे पूर्ण टोटल जो आपला टॉपिक बघितला त्याच्यामध्ये आपण काय घेतलं? RBI आणि भारतीय बँकिंग संरचना ही संपूर्ण टॉपिक आपल्याला ज्यावेळेस समजेल त्यावेळेस RBI म्हणजे काय आणि RBIची जी भारतीय बँक संरचना कशा प्रकारे हे आपल्या डिटेलमध्ये काय होईल एकदम लक्षात येईल. ओके, धन्यवाद.